नमस्कार, मी मनीष पाटील, क्रिकेट समालोचक. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय एका नव्या आणि ताज्या पॉडकास्ट सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानामध्ये फक्त चांगलं दिसून चालत नाही, तर चांगलं खेळावं लागते. तर आजचा पाहुणा तसाच खास आहे, बांद्राचा हेलिकॉप्टर बॉय अर्थात श्रेयस कदम. श्रेयस, पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कसं चाललंय डेली रुटीन? डेली रुटीन हाच चालू आहे की सकाळी लवकर उठून जिमला जायचंय, परत त्यानंतर थोडं प्रॅक्टिस करतो थोडं, आणि रूम शिफ्टिंग चालू आहे. सो प्रॅक्टिस आणि क्रिकेट आणि लग्नानंतरची लाईफ थोडी बॅलन्स करून चालू आहे. ठीक. मग जो हा पावसाळ्याचा 4 महिन्यांचा कालावधी आहे, तो कालावधी बॅलन्सिंगसाठी योग्य आहे? पहिला असा योग्य वाटत होतं, म्हणजे 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी रबर बॉल क्रिकेट खेळत होतो. पण सध्या यावर्षी एवढ्या मॅच झाल्यात की थोडा पण ब्रेक भेटला नाही. कंटिन्यू दररोज मॅच चालूच आहेत, तर ब्रेक भेटला नाही. बायचा टाइम मला लाईफला देता आला नाही. तर श्रेयस कदमचा दम कुठल्या वर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळाला? 2021 साली, जेव्हा मी फर्स्ट टाइम ओपन क्रिकेट खेळायला गेलो. म्हणजे क्रिकेट मी स्टार्ट केलं 2019-20 चालू केलं खेळायला, पण प्रोफेशनल क्रिकेट मी 2021 चालू केलं खेळायला. सो त्यानंतर मग मी हायलाईटमध्ये आलो की श्रेयस कदम काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचलो. बांद्रा ही तुमची कर्मभूमी राहिलेली आहे आणि त्या परिसरामध्ये खूप चांगलं क्रिकेट तुम्ही खेळता. म्हणजे बांद्रा झालं, कलिना झालं, सांताक्रूझ झालं, त्या परिसरामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं. तर त्या परिसराच्या काही आठवणी सुरुवातीच्या आठवणी अशा होत्या, म्हणजे मी ॲज अ फिल्डर म्हणून क्रिकेट खेळलो. म्हणजे 2018 पासून मी क्रिकेट जर स्टार्ट केलं, कारण मी कॅरम खेळलेलो, ऑलरेडी स्टेट लेवल खेळलेलं कॅरम. तर क्रिकेटमध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता मला. पण माझा मोठा भाऊ चिन्मय, तो क्रिकेट वरच्या लेवलला खेळत होता, ओमसाई बँड्रा टीममध्ये खेळत होता. तर त्याला बघून म्हणजे असं वाटायचं की तो दर संडेला येऊन ट्रॉफीज घरी घेऊन यायचा, आणि मी फक्त कॅरममध्ये फक्त मेडल भेटायची किंवा छोटे ट्रॉफीज भेटायचे. मग असं मला एक थोडं आवड निर्माण झाली की आपण पण क्रिकेटमध्ये गेलं पाहिजे. तो जस्ट प्रॅक्टिसला जायचो. म्हणजे तेव्हा मला फक्त बॉक्स क्रिकेट खेळायला चांगलं आवडायचं, म्हणजे ओव्हर क्रिकेट मला एवढं आवडत नव्हतं. मग खेळता खेळता अशीच आवड निर्माण झाली. पण तेव्हा फक्त फिल्डिंगला उभं करायचे, ना बॅटिंग ना बॉलिंग काय भेटायचं नव्हतं. तर असे माझ्यासारखे 4-5 मुलं होते तेव्हा. ते बोलले की आपण लवकर 1 तास लवकर येऊया, 4 वाजता प्रॅक्टिस करूया. तर मग 4 वाजता प्रॅक्टिस आम्ही करायचो. मग त्या 1 तासामध्ये मी थोडा माझा गेम इम्प्रूव्हमेंट केला. मग तेव्हा थोडंसं 1-1 सिक्स मारायला शिकलो. म्हणजे मग तेव्हा कुठेतरी त्यांना वाटलं, मोठ्या लोकांना, की अरे हा चांगला प्लेअर खेळतोय, बॅटिंग करतोय. मग तेव्हा थोडा चान्स अपग्रेड होत गेला. मग फिल्डिंग करता करता ओमसाई बँड्राचा आम्ही शक्तिशक खेळलो. मग तेव्हा 2019ला मला माहिती नव्हतं कोण बॉलर माझ्या अगेन्स्ट आहेत. म्हणजे विकी भोईर तेव्हा होता, भावेश पवार होता, खूप नाव आहेत. आता मला समजतं की त्यांचे एवढे मोठी मोठी नाव आहेत. बरोबर. पण तेव्हा मी जस्ट नवीन होतो. फक्त एवढंच लक्षात होतं की जाऊन सिक्स बॅटिंग करायचे, सिक्स मारायचे. फर्स्ट टाइम विकी भोईरला सिक्स मारला. भावेश पवार जेव्हा सिक्स मारला, तेव्हा हेलिकॉप्टर बॉय म्हणजे ओमकर सारखा कोणतरी प्लेअर नवीन आलाय जो हेलिकॉप्टर मारतोय. तेव्हा चंदू शेट्टी सरांनी नाव दिलेलं. मग तेव्हा एक नाव म्हणजे नावात तेव्हा आलं की श्रेयस कदम पण आहे की हेलिकॉप्टर शॉट मारतोय. मग तो ओमसाई बँड्राने खूप मला नाव तेव्हा खेळायला भेटलं, चान्स दिला. त्यांनी सपोर्ट मला केलं. जे सुहास पाटकर म्हणून बाबूभाई त्याला आपण बोलतो, त्यांनी मला खूप चान्स दिला. परत नितीन जंगम आहे, त्यांनी मला खूप सपोर्ट केला की तू चल, मी तुला घेऊन जाईन. पण तेव्हा असं होतं की मोजकेच लोक ओपन क्रिकेट खेळत होते, म्हणजे किंवा लोकल प्लेअरला चान्स भेटत नव्हता. पण म्हणजे बाबूभाईनी, परत नितीन जंगमने चान्स दिला. म्हणजे कंटिन्यू चान्स देत गेले. असं नव्हतं की मी लगेच जाऊन परफॉर्मन्स केला. म्हणजे स्टार्टिंगला थोडी डिफिकल्टी झाल्या, म्हणजे की नाही जमत आता. म्हणजे ओपन क्रिकेटचे बॉलर असं असतं की तुम्हाला इझिली मारून देणार नाही. जसं आपण लोकलला खेळतो ना, तुम्ही ऍटलीस्ट तुम्हाला पण 2-3 सिक्स मारू शकता. पण ओपन क्रिकेटला तुम्ही 1 सिक्स मारा पण मोठी गोष्ट आहे. सो तेव्हा मी शिकायला भेटलं. 1-2 वर्ष मला शिकण्यामध्येच गेले की ओपन क्रिकेट फार वेगळं आहे. तुम्हाला त्यांच्यासाठी तुला वेगळी टेक्निक यूज करावं लागेल, किंवा थोडं स्किल्स तुम्हाला जास्त पाहिजे ओपन क्रिकेट खेळण्यासाठी. तुम्ही सपोर्ट सिस्टमचा उल्लेख केला की तुमच्या सोबत स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम होती, आणि त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घेत तुम्ही व्यावसायिक क्रिकेटकडे वळलात. व्यावसायिक क्रिकेटला थोडंसं बाजूला ठेवूया. कॅरम तुम्ही स्टेट लेवल खेळली, तर ते रिग्रेट आहे का, की तो तुमचा एक स्मार्ट मूव्ह होता का, की कॅरम सोडून तुम्ही प्रोफेशनल क्रिकेटकडे वळलात? जे काय होतं चांगल्यासाठीच होतं, तर असं काही नाही. पण कॅरममध्ये मी देखील खूप चांगला परफॉर्मन्स करत होतो. सगळे खूप सारे मेडल्स भेटले. इंग्लिश स्कूलसाठी मी खेळलो कॅरम, आणि खूप माझं नाव देखील खूप होतं कॅरममध्ये. कॉलेजला मी डिग्रीला जसं डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं 10th नंतर, मग थोडी थोडी आवड माझी कॅरममधून कमी झाली आणि क्रिकेटकडे जास्त वळली. आणि मग मी क्रिकेटकडे प्रॅक्टिस करत गेलो. मग तिथे परफॉर्मन्स चांगला होत गेला, आणि आज जे काय आहे ते क्रिकेटमुळेच आहे. बांद्रा क्रिकेट म्हणजे बांद्राचा परिसर आपण पाहिलं, त्यामध्ये प्रीमियर लीगच्या कॉन्सेप्ट खूप जास्त होताना आम्ही पाहिलेले आहेत. तर त्या प्रीमियर लीगच्या कॉन्सेप्टवरून तुम्ही शिकून किंवा खेळून किंवा अनुभव घेऊन व्यावसायिक क्रिकेट वळलात? हो, नक्कीच. कारण आमच्या इथे फर्स्ट टाइम पावसाळी प्रीमियर लीग झाली. फर्स्ट टाइम मी रबर बॉल क्रिकेट मला आवडतं नेहमीच, कारण मी सुरुवात क्रिकेटची रबर बॉल क्रिकेट पण झाली. रबर बॉलला फर्स्ट टाइम मी 50 रन केले माझ्या आयुष्यातले. म्हणजे मेमोरेबल क्षण असेल तो, की विसरता येणार नाही. कारण की जस्ट मी लहान क्रिकेट स्टार्ट केले, ओपन क्रिकेट खेळायला गेलेलो, आणि फर्स्ट टाइम खेळताना पहिले 50 केलेले. मग तेव्हा मला अचिव्हमेंट होतं की बाबा मी आज पहिल्यांदा खेळतोय आणि मी 7-8 सिक्स मारले तेव्हा. तो ते विसरू शकत नाही कधी. तिथून खूप काय शिकायला भेटलं.
नॉर्मल बॉलरला खेळता खेळता आपण वरच्या लेवलला कसं खेळत गेलो, खूप काही शिकायला भेटलं. तर बांद्राचं क्रिकेट तुम्ही चांगलं खेळलात, पण शिक्षण देखील तितकंच महत्वाचं आहे. तर शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं होतं? थोडं दुर्लक्ष झालेलं, पण मी क्रिकेट म्हणजे असं होतं की मला स्टडीजमध्ये देखील खूप काय करायचं होतं. म्हणजे असं नव्हतं की मी क्रिकेटकडे वळलो. माझी पहिल्यापासून आवड होती अभ्यासाकडेच. तर मी विचार केला पहिला की काय करायचं, म्हणजे थोडं माझं करिअर सेट होतं की मला इंजिनियर व्हायचंच आहे. ते मी प्रूव्ह करून दाखवलं, म्हणजे की माझ्या घरच्यांना मी बोललेलो की मला सायन्स आणि कॉमर्स वगैरे करायचं नाहीये. मी 10th नंतर डिप्लोमा करेन आणि डिग्री करेन, त्यानंतरच मी पुढे म्हणजे वाटचाल करेन. मग त्यानंतर मी हळूहळू डिप्लोमा केला, डिग्री केली KJ सोमय्यापासून. तर पण असं होतं की क्रिकेट आणि इंजिनिअरिंग हे सोपं नाही दोन्ही गोष्टी हँडल करणं. कारण 6-6 महिन्याला तुमचे एक्झाम्स असतात, परत तुम्हाला क्रिकेटमध्ये पण परफॉर्मन्स करायचं आहे, तर तुम्हाला वरचा लेवल मेंटेन करायचं आहे. तर सो म्हणजे केटीज पण येत गेल्या, क्रिकेट कॉलेजमध्ये केटीज देखील येत गेले, म्हणजे कारण सोपं नव्हतं दोन्ही मॅनेज करणं. पण मित्रांचा सपोर्ट होता, घरच्यांचा सपोर्ट होता, फ्रेंड्सनी खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळे पॉसिबल झालं की आज मी इंजिनियर आहे आणि क्रिकेटमध्ये देखील खूप चांगलं नाव आहे. पहिली व्यावसायिक स्पर्धा ज्या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आणि प्रेक्षकांच्या नजरेत तुम्ही आला? शक्ती चषक 2019. त्या टुर्नामेंटमध्येच आम्ही फायनलला हरलेलो, पण खूप नाव झालं आमच्या बँड्रा प्लेयर्सचं, खूप नाव झालं त्याच्यातून की बँड्रा पण एक टीम आहे. म्हणजे आम्ही लोकल म्हणजे असतं ना अंडरडॉग टीम असते, त्या टाईप हा प्रकार होता. कारण की आम्हाला कोणच आमच्याशी कॉम्प्रो पण करत नव्हतं. म्हणजे एक असतं ना नॉर्मली सेमीफायनलला पोहोचलोय, 5 लाखाची टुर्नामेंट आहे. सो आता 5 लाख म्हणजे तेव्हा खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी तरी. आता जिंकल्यावर एवढे पैसे भेटणार आहेत ते देखील बिलीव्ह होत नव्हतं. पण मग आम्ही सेमीफायनलला पोहोचलो. आता स्पॉन्सर देखील आम्हाला जपायचं आहे, कारण की तेव्हा एंट्री फीस काय 50,000 रुपये होती तेव्हा. तर मग आम्ही स्पॉन्सर आमचा बोलला की एंट्री फी आपली वाचता येईल का, बघता येईल, म्हणजे बघा म्हणजे वाचता येईल, कारण की समोर चांगल्या टीम होत्या. सो मग आम्ही रिक्वेस्ट केली समोरच्या टीमला कॉम्प्रो करा. ते देखील बोलले की आम्ही कॉम्प्रो वगैरे करत नाही. तर मग आम्ही बोललो आता कॉम्प्रो नाही करत, थोडं गटसी क्रिकेट खेळावं लागेल तर जिंकायचं आहे. तर मग सगळ्या पोरांनी चांगला परफॉर्मन्स केला आणि आम्ही फायनलला पोहोचलो. मग फायनलला ते कॉम्प्रो झालेला, पण ठीक आहे, सगळे खुश होते की आम्ही फायनलला टच झालोय, की बँड्राची कुठली नॉर्मल टीम आहे जी आज वरच्या लेवलला खेळते, ते प्रूव्ह करून दाखवलं आम्ही. क्या बात आहे. पण चिन्मयच्या ट्रॉफीजकडे बघून तुम्ही या क्रिकेट खेळाकडे वळला, की क्रिकेटमध्ये बक्षीस आहेत किंवा क्रिकेटचं भव्य स्वरूप आहे म्हणून तुम्ही या खेळाकडे वळलात? नाही, चिन्मयकडे बघूनच बघलो मी, कारण की मला थोडं जेलसी टाईप असते ना की अरे आपला मोठा भाऊ घरी एवढे ट्रॉफीज घेऊन येतो आणि आपण काय घेऊनच येत नाही घरी. तर त्या जेलसी टाईप मधून मला एक क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाली आणि त्यांनी देखील खूप सपोर्ट केला. आणि तो म्हणजे आता तर माझ्यापेक्षा चांगला क्रिकेट माझा भाऊ खेळतो, हे मी अभिमाने बोलू शकतो. नाही, चिन्मयकडे तर मी येणारच आहे थोड्या वेळानंतर. चिन्मय या विषयावर मी येईल. 2019 शक्ती चषक तुम्ही खेळलात आणि 2 वर्षाचा लागला लॉकडाऊन, 2020-2021. मग क्रिकेट थोडे लांब होत चाललं होतं तुमच्यापासून, तर त्या 2 वर्षात नेमकं काय केलं? 2 वर्षात मी जॉबकडे फोकस केला. कारण पहिलं असं होतं की मी विचार केला की आता मी क्रिकेट चांगला खेळतोय, तो विचार मनात आलेला. खूप लोक बोलत होते की क्रिकेटमध्ये कंटिन्यू कर वगैरे, पण मी बोल थोडं मी एज्युकेटेड आहे, थोडं शिकलो म्हणजे आहे. तर मला विचार आला की आता एक एक्सपिरियन्स मॅटर करतो लाईफमध्ये. सो बोल 2 वर्ष पहिला मी जॉब करेन प्रॉपर, भले मला पेमेंट कमी येतो स्टार्टिंगला, कारण की कोण मला लगेच एवढं पेमेंट देणार पण नाही. बरोबर. पहिलं 2 वर्ष एक्सपिरियन्स करेन, मग त्यानंतर क्रिकेटकडे मग फोकस करेन. दोन्ही गोष्टी आणि बाय लकीली दोन्ही गोष्टी मॅनेज होत गेल्या. इंजिनिअरिंग आणि जॉब प्लस क्रिकेट, हे तिन्ही गोष्टी मॅनेज चांगल्या झाल्या आणि मग सध्या मी दोन्ही गोष्टी मॅनेज करत होतो. 2021 नंतर लॉकडाऊन खुललं, तर मग तुझ्यासाठी व्यावसायिक क्रिकेट सोपं होतं का? तेव्हा सोपं नव्हतं व्यावसायिक क्रिकेट, कारण की आता मी असं होतं की मेंटली प्रिपेअर होतं की मला जॉबच करायचा आहे. तर व्यावसायिक क्रिकेट ओपन झालेलं जस्ट, आणि असं होतं की क्रिकेटमध्ये तुम्ही माहिती आहे की परफॉर्मन्स करत राहणार तर तुम्हाला कंटिन्यू कॉल्स येत राहणार मॅचसाठी. ते परफॉर्मन्स करणार तुम्हाला कोणी बोलणार नाही. सो माझ्या डोक्यात ते पण होतं की मला क्रिकेटमध्ये पण परफॉर्मन्स करायचा आहे. सो मग मी रात्री 8 जॉबवरून सुटून आलो किंवा रात्री कोलगेट ग्राउंडला किंवा माझ्या इथे प्रॅक्टिस करायचो. काही मुलांना मी पैसे द्यायचो किंवा त्यांना बोलायचो की प्लीज मला बॉलिंग टाकायला या. मी स्वतःची बॉल घेऊन जायचो, मग ती मुलं मला यायची, मला बॉलिंग टाकायची. असं मी 1 महिना कंटिन्यू प्रॅक्टिस करत गेलो. तेव्हा प्रॅक्टिस असं नाही, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्याच्यानेच मी चांगला परफॉर्मन्स होत गेला टुर्नामेंट्सला आणि मग चांगला परफॉर्मन्स होत गेला. मग तीच ओमसाई बांद्रा टीम तुमच्या सोबत होती 2022ला, की तुम्ही नव्या व्यावसायिक संघाकडून स्विच झाले? नाही, नवीन स्विच होण्याचं कारण असं होतं की तेव्हा आता मोठमोठ्या टुर्नामेंट्सला एंट्री फी पण स्पॉन्सर्सला परवडली पाहिजे, कारण की तेव्हा एवढे 1-1 लाख रुपये एंट्री फी, 50,000 रुपये, ते प्रत्येक स्पॉन्सरला पॉसिबल होत नाही. मग मी तेव्हा ओमसाई बांद्रा नंतर मी ब्रह्मा बॉईजकडे वळलो, कारण की मग ते लोक ब्रह्मा बॉईज कंटिन्यू ओपन क्रिकेट खेळत होतो. मग नितीन जंगम मला बोलला की आपण या टीमला जॉईन करूया, खेळूया. म्हणजे ओमसाई बांद्रा मी खेळत होतो, मला जेव्हा देखील वेळ भेटतो मी ओमसाई बांद्रा अजून देखील खेळतो. पण असं आहे की आता ओपन क्रिकेटला तुम्हाला एक प्रायोरिटी द्यावी लागते की ते कंटिन्यू जे 8 टीमाचं असतं की त्याच खेळतात टीम कंटिन्यू. सो मग मी त्या ब्रह्मा बॉईजकडे वळलो.
मध्ये भरत लोहार सरांचा मला खूप सपोर्ट भेटला. त्यांनी मला खूप सजेस्ट केलं, म्हणजे की मला बोलले की मला नको दाखवूस की 50,000ला तू बेस्ट बॅट्समन घेतोय, नॉर्मल बॉलरला सिरीज घेतोय. जेव्हा तू चांगल्या बॉलरला जेव्हा मारशील ना तेव्हा मला सांग की मी बॅटिंग केली, मग तेव्हा मी तुला अप्रिशिएट करेन. जर वरती लेवल खेळायचं आहे ना, तुझ्या घराच्या बाहेर निघशील तर 2 पैसे आले पाहिजे, तर तू खरा प्लेअर आहेस. आणि नॉर्मल जसं क्रिकेटला दर संडेला दररोज मुलं खेळतात, घरी जातात, सकाळी म्हणजे खेळतात, संध्याकाळी घरी जातात ते. पण त्याचा काय फायदा होत नाही, तुझा टाइम वेस्ट चाललाय. तर तुला काय ऍक्च्युअली म्हणजे क्रिकेटमध्ये करायचंय तर तुला थोडी मेहनत करावी लागेल, फिटनेस करावं लागेल. त्यांनी मला तेव्हा सजेशन दिलं 2021ला. तेव्हा त्यांचं मी फॉलो केलं. त्यांनी मला शारजाला देखील खूप मदत केली, म्हणजे त्यांच्यामुळे मी आज शारजाला गेलो क्रिकेट खेळायला बाहेर गावी. तो त्यांचा देखील खूप सपोर्ट होता. आम्ही मॉर्निंगला मला आठवत आहे की सकाळी 7 वाजता खेळायला जायचो मी, ते देखील यायचे सकाळी 7 वाजता. तेव्हा 40+ आमचे प्लेयर सगळे खेळायचे, मी पण त्यांच्यासोबत जायचो खेळायला. म्हणजे असं होतं की मला खेळायचं क्रिकेट, म्हणजे मला काहीतरी करायचं आहे असं होतं. मग त्यांचा सपोर्ट गायडन्स अंडर मी चांगला क्रिकेट खेळत गेलो. महाराष्ट्राचं क्रिकेट, भारतातलं क्रिकेट आणि भारताबाहेरचं क्रिकेट या 3 विषयावर मला चर्चा करायची आहे, तर थोडंसं नक्कीच तू एक्सप्लेन करशील तर बरं होईल. भारतामध्ये क्रिकेट असं आहे की सीमित क्रिकेट आहे, म्हणजे तुम्हाला लिमिटेड क्रिकेट आहे, माहिती की 5 ओव्हरचाच गेम आहे, किंवा तुम्हाला माहिती आहे बॉलर्स काय टाकणार आहेत काय नाही टाकणार आहे. नॉर्मल तुम्हाला जस्ट आयडिया आहे की तुम्ही रेग्युलर जे खेळताय ते इंडियामध्ये खेळताय तुम्ही. पण भारताच्या बाहेर क्रिकेट आहे ते खूप वेगळं आहे, आणि त्यांची जी स्पीड आहे ना ती खूप वेगळी आहे. म्हणजे आपले नॉर्मली 120 टाकत असतील, 130 टाकत असतील, पण बाहेरचे बॉलर तुम्हाला पाकिस्तानचे बॉलर अक्षरशः 150-160 स्पीड टाकतात, कारण ते लोक टेबल क्रिकेट जास्त खेळतात. सो त्यांना हा बॉल आपल्याकडे त्यांना वेगळाच आहे, आणि त्यांची स्पीड ऍक्च्युअल म्हणजे खूप वेगळी आहे. आणि शारदा विकेट मी फर्स्ट टाइम जेव्हा खेळलो, पूर्ण व्हाईट काचवाला विकेट होता, म्हणजे असं तुम्हाला फीलच होणार नाही. पण मी फर्स्ट टाइम जेव्हा फील केलं ना, म्हणजे सचिन तेंडुलकरची मला खरंच आठवण झाली सरांची, की त्यांनी कसे 6 मारले असतील, कारण ग्राउंड देखील खूप मोठे आहे. आणि मी फर्स्ट टाइम खेळलो, आणि पाकिस्तान माझ्यासमोर पाकिस्तानचे बॉलर होते, तर मनात भीती देखील होती की अरे काय टाकतात काय नाही, कारण झहीर खालिया खूप नावाजलेला बॉलर होता, आणि बरेच जाहीर करणारा बॉलर आहे, खूप फास्ट, म्हणजे फास्ट अँड फ्युरियसच आहे. मी बघणार, तुम्ही डोळे बंद होईपर्यंत बॉल निघून जातो, एवढ्या जोरात ते लोक टाकतात. आणि मुंबई क्रिकेटमध्ये आता लिमिटेड बॉलर उरले आहेत, म्हणजे क्रिकेट चालूच आहे मुंबईचं, असं नाही की बॉलर्स नाही, पण कमी क्रिकेट झालं मुंबईचं. पण बाहेर क्रिकेट खूप वेगळं क्रिकेट आहे. तुमच्याकडे ती मशीन आहे का की जो वेगानं चेंडू येतोय त्याला तुम्ही कमी वेगाने अनालाइज करता? कारण तुम्ही झहीर खालियाचा उल्लेख केला, त्याला तुम्ही पूर्ण शारजा स्टेडियम दाखवलं होतं, आणि आता विविध स्पर्धांमध्ये आपण पाहतोय की तुम्ही खूप कमी वेळामध्ये अनालाइज करतायत बॉलरला, तर त्यामागे नेमकं काय? त्याचं नेमकं कारण असं आहे की मला भरत लोहार सरांनी सजेशन केलं तेव्हा 2021ला. त्यांना मी विचारलेलं की सर की आता ओपन क्रिकेटला आपल्याला जायचं आहे, पण ते बॉलरला फेस करणं इझी नाही, म्हणजे कारण की ते श्रीलंकाची प्लेयर्स होते, पाकिस्तानचे होते, अफगाणिस्तानचे प्लेयर्स होते, दुबईचे प्लेयर होते. त्यांचं क्रिकेट वेगळं आहे, म्हणजे आपल्या इंडियापेक्षा क्रिकेट त्यांचं वेगळं आहे आणि फास्ट आहे. म्हणजे तर तेव्हा मला बोलले, त्यांची बॉलिंग देखील बघितली झहीर खालियाची, युट्यूबवर टाकून ते बोलले सर्च कर, हा बॉलिंग काय टाकतोय तर थोडा स्टडी कर. कारण की फर्स्ट मॅच त्यांच्यावर शेड्यूल आलेला आणि त्यांच्यावर आमची मॅच होती, तर मी स्टडी केलं, त्यांच्यावर थोडं बघितलं की काय टाकतो काय नाही, तर खूप जोरात टाकवतो, यॉर्कर्स आणि शॉर्ट बॉल खूप जोरात टाकवतो खूप. मला त्यांनी सजेशन केलं की एक काम कर, संध्याकाळी जाशील ना प्रॅक्टिसला, 18 पावलांच्या विकेटवर आहे ना कोणते सांग बॉल फेकायला जोरात. तर मी बोललो ठीक आहे सर, तुम्ही बोलताय ऐकतो. मी प्रॅक्टिसला गेलो, 2-3 बॉल माझ्या तोंडावर लागले, छातीवर लागले, पण की 18वर फेकणं खूप बॉल जोरात येतो खूप. तुमचं म्हणजे ते मला त्यांचं बोलणं एकच होतं, तुझी भीती मारू, भीती जेव्हा मरेल ना तुझी, तेव्हा तू कोणत्या बॉलरला तुला पेस वगैरे काहीच वाटणार नाही. बरोबर. तर ही गोष्ट मी चिन्मयला सांगितलं, माझ्या मोठ्या भावाला. त्याला सांगितलं की असं असं आहे, सरांनी सांगितलंय की अशी प्रॅक्टिस कर म्हणून. तर त्यांनी मला बोलला की ठीक आहे. मग दररोज मला संध्याकाळी आमची प्रॅक्टिस संपली की तुम्हाला 1 तास दररोज मला थ्रो डाऊन करायचा बॉलिंग, जोरात शॉर्ट बॉल टाकायचा. बॉल लागले देखील, खूप बॉल लागले मला, पण म्हणजे भीती ती एक मेली माझी ऍक्च्युअली, ते शॉर्ट बॉलची भीती मेली, किंवा पेस मध्ये मला किती पण बॉल येतो मला भीती वाटत नाही त्याची. त्याचा मला फायदा त्या टुर्नामेंटला झाला शारजाच्या. फर्स्ट टाइम मी फेस केलं ना की मला क्विक वाटलं. मी बोललो की आता एवढ्या मोठ्या ग्राउंड मध्ये गेलोय आपण, पहिले 1 रन तर करूया, म्हणजे आपला एक गेलं एवढ्या लांब तर 1 रन झाला पाहिजे, म्हणजे ग्राउंड मध्ये रेकॉर्ड तर राहील की आपण सिंगलचं केलंय. तर पहिलाच बॉल मला बाउन्सर आला आणि मी फक्त टच केला. थर्ड मॅन एवढा जोरात बॉल गेला की समजलं पण एवढा क्विक बॉल गेलेला. त्यानंतर समोर झहीर खालिया आला. झहीर खालिया आला तर मनात भीती होती की अरे पाकिस्तान, म्हणजे जेव्हा तो ग्राउंड मध्ये जेव्हा आला ना, एंट्री केली ना, तेव्हा त्यांनी पाकिस्तानचं जर्सी घातलेली, म्हणजे गोल्ड जॅकेट घातलेलं पीसीबीचं, आणि सगळे ते आजूबाजूला झहीर खालिया आला, म्हणजे तिथं खूप हे होतं, म्हणजे चर्चा होती. मी देखील त्याचा फॅन होतो म्हणजे असा, तर मी पण फोटो काढायच्या सोबत गेलो की झहीर खालिया फोटो मिलेगा क्या आपसे. त्यांनी चांगला पोलाइटली खूप बोलला, फोटो वगैरे काढला आमचा, आणि मग बोलता आमचे विषय चालू त्यांच्यासोबतच की आप कसे बॉलिंग टाकतात, काय क्रिकेट आहे त्यांच्या इकडचं पाकिस्तानचं, बोलणं झालं. मॅच मध्ये फर्स्ट टाइम फेस केलं, तो खूप क्विक होता. पहिलाच बॉल त्यांनी मला यॉर्कर टाकला, मला दिसला देखील नाही बॉल, म्हणजे एवढा क्विक होता बॉल. पण आता मी विचार केला की आता आपण एवढं लांब आलोय तर परफॉर्मन्स केलाच पाहिजे. म्हणजे भरतदा मला बोललेला की तुला मी चान्स तर देईन, पण तुझं काम आहे की पुढे तुला प्रूव्ह करायचंय, कारण की मी सारख्या तुला मदत करणार नाही.
तर मला ते पण माझे विचार होते की आता बॅटिंग तर केलीच पाहिजे एवढ्या लांब आलोय तर मग मी जेव्हा पहिला बॉल डॉट केला ना, मी खूप म्हणजे नर्वस होतो की आता पुढे काय करायचं. मग दुसरा बॉल त्याने एवढा जोरात आघात टाकलेला बॉल की माझ्या छातीवर आला बॉल. जस्ट मी हिट केला तो बॉल 6 गेला. थोडी भीती मग मेली. जेव्हा पहिला 6 लागतो ना ती भीती थोडी मेली. मग मला काय वाटलं ना, जेव्हा 6 लागला ना माझ्याकडून मग माझा कॉन्फिडन्स हाय झाला की आता मी याला मारू शकतो. आता मला एक नॉर्मल बॉलर आहे म्हणजे की एवढा पेसला मी मारलाय तर आता मी मारून टाकेन. किती मारलेस? 3 6 त्याला मारले मी. हा पहिलाच बॉल मी 6 ग्राउंड शारजाच्या बाहेर गेला, म्हणजे शारजा स्टेडियमचा बॉल बाहेर गेला. ते मला देखील वाटलं होतं की मी त्याला मारेन म्हणजे असं. पहिलाच बॉल 6 ग्राउंडच्या बाहेर गेला. आता मला माहिती आहे की सेकंड बॉल तो कंपल्सरी मला तोंडाजूनच टाकणार, म्हणजे शॉर्ट बॉलच येणार, कारण ते लोक त्यांची स्पेशलिस्ट आहे. मी बघितलेलं की ते लोक आपल्या तोंडावर घाबरतात, म्हणजे बाउन्सर टाकतात, तुमची भीती म्हणजे घाबरतात. तर मी रेडी होतो त्या बॉलसाठी आणि परत माझ्या तोंडाजवळ बॉल आला आणि सेकंड बॉल 6 मारला, तो पण ग्राउंडच्या बाहेर गेला बाय लकीली. तो थोडा कॉन्फिडन्स अजून हाय झाला. आता मला माहिती आहे की तो यॉर्करच येणार. तिसरा बॉल त्याला वाचायचं तर यॉर्करच येणार आहे. तो यॉर्कर टाकला आणि माझा यॉर्कर फेवरेट आहे. परत हेलिकॉप्टर 6 त्याला समोर मारला. सो तेव्हा मग रात्री 2 वाजलेले मला वाटत ती गोष्ट. आणि त्याला आता पण रेकॉर्ड असेल झहीर खालेचा की त्याला एकाने पण 6 मारले नव्हते म्हणजे, कारण की त्यांनी खूप पेस मध्ये बॉल आहे म्हणजे. आणि आपले इंडियाचे प्लेयर बरेच गेले तिथे खेळायला, पण त्याने त्याला फेस केलं, त्याने एकाने पण त्याला अचीव्ह नाही केलं म्हणजे 6 मारणं. फर्स्ट टाइम मी गेलो. सो मला म्हणजे तेव्हा 2 वाजता पब्लिक ओरडत होती म्हणजे अक्षरशः की श्रेयस श्रेयस, म्हणजे एकदम फील वेगळा वाटत होता तेव्हा. ग्रेट अचिव्हमेंट. लगान चित्रपटाचा क्लायमॅक्स जो होता तो तुमच्या बाबतीत घडलाय का? लगान म्हणजे असा क्लायमॅक्स म्हणजे झालेला आहे, कारण की असं आपल्या टीमला घेऊन चालावं लागतं. तशी आमची बँड्राची टीम होती आणि आता पण देखील असंच होतं की आपल्याला एक थोडा स्टँड बाय घ्यावा लागतो, कोणतरी लिडरचा स्टँड बाय घ्यावा लागतो. तर असं बऱ्याच सिच्युएशन आले की आता आपल्याला आपल्या टीमला घेऊन चालायचंय. सो बालाजी लेन टीम आमची होती तेव्हा, त्यांचे स्पॉन्सर्स होते वनराज सिंग गोयल. त्यांनी मला येऊन बोलले की मेरे को टीम चलाने का है लेकिन तू हँडल करने का. आता एवढी मोठी टीम हँडल करणं सोपं नाहीये. सो मी फरदीनला सजेस्ट केलं, सुमितदाला विचारलं. सुमितदा असं असं आहे की फरदीला मैं बोललो की अपने टीम बनाने का है, स्पॉन्सर्स है मेरे पास, लेकिन अपने को स्टैंड बाय लेना पड़ेगा, अभी टीम चलाने का है तो. सो मग त्यांना घेऊन मी एकत्र सगळ्यांना घेऊन टीम ओपन केली बालाजी 11ची आणि आज देखील ती टीम चालू आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन तुम्ही कॅच घेतलाय का? बाउंड्री लाईनच्या बाहेर हो, खूप वेळ झालाय माझ्याकडून, खूप वेळ झालाय असं. 2-3 माझ्या प्रकार झाले तेव्हा, म्हणजे बाय लकीली 6 पण दिले त्या टुर्नामेंटला. पण तेव्हा आयडिया नव्हती, म्हणजे आपण तेव्हा जजमेंट चुकते माणसाची, तेव्हा खूप वेळ होतात. क्रिकेटमध्ये चिन्मय व्यतिरिक्त मार्गदर्शन तुमच्या व्यावसायिक खेळाडूंचं कसं लाभलंय? खूप लागलंय, म्हणजे असं बघायला गेलं बरेच प्लेयर्स आहेत त्यांनी सपोर्ट केलंय मला. मी बेसिकली नाव घेईन श्रेयस इंदुरकरचं. दादानी मला खूप सपोर्ट केलाय, कारण मी जेव्हा जेव्हा नर्वस होतो की तेव्हा लाईव्ह मध्ये मॅच बघतच असतो माझ्या. जेव्हा जेव्हा मी परफॉर्मन्स खराब केला असेल त्यांनी मला सपोर्ट, मला त्यांनी पर्सनली मेसेज करतो किंवा फोन करतो की श्रेयस काय नाही, पार्ट ऑफ अ गेम आहे, हार जीत होत राहते, आज परफॉर्मन्स खराब केलाय, तू चांगलं करशील, असं मला मोटिवेट करत राहतो. तर मी त्याचा खूप आभारी आहे. मागच्या 5 वर्षांचा आपण आढावा घेऊया. 2021 पासून 25 पर्यंत प्रत्येक वर्षी एक स्पर्धा, ज्या स्पर्धेत तुमचा चांगला परफॉर्मन्स झालाय. 2021 ला मी ज्युनियर प्रीमियर लीग खेळलो. फर्स्ट टाइम आयकॉन म्हणून गेलो खेळायला आणि फर्स्ट टाइम मी 200+ रन केलेले आणि तिथे मला बेस्ट बॅट्समन होता. सिक्सर किंग अवॉर्ड, बेस्ट बॅट्समन, परत हार्ड स्ट्राईक रेट, सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट पण माझा होता आणि आम्ही फायनल पण हरलो टुर्नामेंटला. 2022 ला बँड्रा कॉलनी प्रीमियर लीग मला बाईक भेटलेली. 2023 ला सुप्रीमो ट्रॉफी, तिथे देखील मी फर्स्ट टाइम चर्चेमध्ये आलो आणि बरेच मला फॅन फॉलोइंग तिथे बघितलं मी की खरंच श्रेयस करून नावाचा पण फॅन फॉलोइंग आहे एवढं. 2024 ला 6 बॉल 6 सिक्स मारले SRS कपला बिहारला. आणि 2025 ला रबर बॉल क्रिकेट बोलेन, खूप चांगला परफॉर्मन्स या वर्षी मला रबर बॉलला खूप चांगला परफॉर्मन्स झाला. जेवढे मॅचेस केलं सगळे चांगला परफॉर्मन्स झालाय. रायगड बेसिकली नाव घेईन तर रायगड प्रीमियर लीगला 4 मॅच खेळलो असेल मी, 3 मॅचला हाफ सेंचुरी होत्या. तर बांद्रामध्ये राहतोयस आणि सुप्रीमो चषक म्हणजे हे इमोशन आहे तिकडच्या जवळच्या क्रिकेटपटूंसाठी. तर सुप्रीमोचे दरवाजे थोडे उशिरा उघडले की वेळेवर उघडले? उशिरा उघडले, कारण सीन असा होता की बरेच वर्ष मी लहान असताना, म्हणजे 8वी 9वी ला असताना सुप्रीमोच्या मॅच मी बघायला जायचो, कारण की घरच्यांना म्हणजे न सांगता मी बघायला जायचो. घरचे ओरडायचे देखील की अरे एवढे 11 वाजले 12 वाजले एवढं उशिरा येतोय. तर मी मम्मीला सांगितलं की पप्पांना पण त्यांना माहिती होतं की मी जाणार तर मॅच बघायला जाणार, बाकी कुठे जाणार नाही असं. तर मी त्यांना सांगून जायचो की पप्पा मी मॅच बघायला चाललोय सुप्रीमोची, कारण मी तेव्हा डिंगडॉंगचा पण खूप फॅन होतो. परत बरं सरांना तिथे मॅच बघायला जायचो. पण ते क्रेजच वेगळं होतं, ग्राउंड मध्ये जेव्हा गेल्यावर आहे ना, ऍटमॉस्फिअर आहे ते बघण्यासारखं होतं. म्हणजे एवढी लोक, जवळजवळ 3-4 पब्लिक असेलच मॅच बघण्यासाठी लाईव्ह मध्ये, आणि आपण परफॉर्मन्स करतोय, लोक आपल्या ओरडतात, तो फीलच वेगळा होता. मी मग 2023 ला मला चान्स भेटला उमर मध्ये खेळण्यासाठी फर्स्ट टाइम. तर तेव्हा फर्स्ट टाइमच खेळलो मी आणि टुर्नामेंट फायनल खेळलो.
सो खूप प्राऊड फील करतो. आणि असं होतं की जस्ट मी जेव्हा ग्राउंडमध्ये बॅटिंगला एंट्री केली तेव्हा लोकल सपोर्ट जो होता ना, म्हणजे तो खूप सपोर्ट होता. म्हणजे जसं वाटत होतं की कुठेतरी आपण जस्ट IPL किंवा इंडियासाठी खेळतोय, आपण चाललोय ग्राउंडमध्ये, लोक ओरडत आहे श्रेयस श्रेयस. तो फील एक वेगळा होता. म्हणजे असं होतं की आता मला परफॉर्मन्स करायचाच आहे म्हणजे ग्राउंडमध्ये, आणि परफॉर्मन्स खूप चांगला झाला आणि रिझल्ट देखील फायनल आम्ही जिंकलो. प्रत्येक दिवस चांगला जाईल असं नाहीये, त्यामुळे जर चूक सुधारायची असेल, म्हणजे कुठल्या तरी स्पर्धेत तुझी चूक झाली आणि तुला ती सुधारायची आणि तुला परत पाठवलं, तर ती स्पर्धा कुठली? आता रिसेंटली रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी होती रब्बर बॉलची, 6 बॉल 6 रन झाले नाही. सो ते एक मनाला वाईट देखील वाटतं की आता एवढं मी बॅटिंग करतो, सगळीकडे बॅटिंग चांगला करत होतो आणि एक खराब दिवस आला किंवा परफॉर्म नाही झालं माझ्याकडून. पण तेव्हा वाईट खूप वाटलेलं. आता असं वाटतं की जर परत एक चान्स भेटत, बाकी तिथे प्रयत्न असेल फिनिश करायचे मॅच. म्हणजे आताच थोडंसं मन तुटलेलं आहे श्रेयसचं. आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक जो आहे तो वाटतो तितका सोपा नाही खेळणं. तर कुठल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला पाहून किंवा कुठल्या व्यावसायिक क्रिकेटपटूला पाहून तो स्ट्रोक खेळण्याची इच्छा झाली? सर्वप्रथम तर त्याला MS धोनीला बघून शिकलेलो होतो, बघितलेलं म्हणजे यार खेळायचा आहे शॉट. पण माझ्या मोबाईलमध्ये बरेच व्हिडिओ होते ओमकार देसाईचे, कृष्ण हातपोतेचे, की ते लोक कसे हेलिकॉप्टर मारतात. सो डेली मी मोबाईलमध्ये बघायचो लोक कसे बॅटिंग करतात, किंवा स्टंपच्या मागे मी जायचो त्यांची बॅटिंग मॅच बघायला कधी गेलो त्यांना ऑब्झर्व करायचो की हे लोक कसे शॉट मारतात. मग प्रॅक्टिसला देखील आता मोस्ट ऑफ क्रिकेटला असं झालं आहे की जर तुम्हाला क्रिकेटमध्ये टिकायचं आहे तर बॉलर देखील हुशार आहेत. तुम्हाला काय टाकणार, जास्त करून यॉर्कर बॉलर टाकतो. यॉर्कर बॉल तुम्हाला जर 6 मारला तर तुम्ही तुमचं नाव होईल किंवा असं होईल. तर मी प्रॅक्टिस करताना मग माझ्या बॉलरला सांगायचो की यॉर्कर बॉल टाक म्हणून, जवळून टाक, काय प्रॉब्लेम नाही, किती पण पेस मध्ये टाक, पण यॉर्कर बॉल टाक. मग कंटिन्यू बॅट फिरून फिरून ते थोडं कॉन्फिडन्स आणि सवय झाली. दिवसा गोलंदाजाची झोप तू उडवतोस, संध्याकाळी गोलंदाजाची झोप उडवतोस, रात्री गोलंदाजी झोप उडवतो, पण सकाळी 7 वाजता गोलंदाजी झोप कोण उडवते? बिहारच्या स्पर्धेत काय झालं होतं? बिहारच्या स्पर्धेमध्ये असं झालेलं की ती लीग मॅचेस होत्या. आम्ही 9 वाजता खेळायला ग्राउंडमध्ये पोहोचलो. 9 वाजता मॅच आम्ही खेळलोय लीग मॅच. पहिली मॅच जिंकलो आम्ही, सेकंड मॅच लीगचे मी हारलो. मग ते 9 मग थोडा ब्रेक भेटला, परत आमची 1 वाजता मॅच लागली. 2 वाजता मॅच खेळलो आम्ही. खेळता खेळता मॅच सकाळी 7 वाजले. तरी कंटिन्यू आम्ही क्रिकेटच खेळतोय, म्हणजे असं वाटलं तर बस झालं क्रिकेट. आणि 7 वाजता आमची क्वालिफाय व्हायची, जिंकेल तो सेमीफायनलला जाईल. ती मॅच मध्ये असं होतं की आता समोर रायगड टीम होती आणि मॅच खूप टफ फाईट झालेली. त्या मॅच मध्ये मी एक रेकॉर्ड पण केला, 6 बॉल 6 6 केले सकाळी 7 वाजता. मी झोप पण, डोळ्यावर झोप पण आहे, सारखं पाणी मारत होतो आणि क्रिकेट बॅटिंग करत होतो. पण एक रेकॉर्ड पण क्रिएट झालं त्याच्यामुळे. सकाळी 7 वाजता. सकाळी 7 वाजता. बघा, एक सोपा प्रश्न आहे खरं तर, प्रत्येक खेळाडूचं तेच उत्तर असेल जे मला अपेक्षित आहे, की ठरवून क्रिकेट खेळलं जातं का, की सिच्युएशन नुसार तो बदल केला जातो? तुमचं माइंडसेट काय आहे? मी सिच्युएशन प्रमाणे खेळतो. आता ठरवून जर खेळायला गेलं तर ते पॉसिबल नाही आहे क्रिकेटमध्ये, कारण मग तुम्ही डिसाइड असं की हा बॉल मला इथेच खेळायचा किंवा तो बॉल मला तिकडेच मारायचा आहे. पण जसा बॉल येईल तुम्ही तसा खेळाल मेरिटवर, तर ते खूप फायदेशीर राहील सगळ्या क्रिकेटर्ससाठी. कधी कधी आम्ही समालोचक म्हणतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतं की चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि खराब चेंडूचा समाचार घ्या. पण जेव्हा 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असते, 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असते आणि तुम्ही यॉर्कर बॉल तुमच्या समोर येतोय, मग तेव्हा नेमकं तुमच्या मनात काय झालं पाहिजे? नाही, माझ्या मनात तर फिक्स असतं की म्हणजे टीमला जिंकवायचं किंवा मला 6 मारायचे, कन्वर्ट करायचे, डोक्यामध्ये तेवढंच असतं. पण असं कधी कधी वाटतं की चांगला बॉल आला तर त्याला रिस्पेक्ट द्यावा, तर होतं म्हणजे मोस्ट ऑफ. तर 6 बॉलमध्ये 20 म्हणजे तुम्हाला 3 6 कन्वर्ट करायचे किंवा 1-2 बाउंड्री मारायची. तर 1-2 बॉल डॉट गेला तर काय फरक नाही पडत आहे. पण तुमच्याकडे कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे की तुम्ही कशी बॅटिंग करताय. तुमच्या माइंडसेट इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये, की पॉझिटिव्ह असणं की 1 बॉल डॉट गेला तरी पण चालेल, पण मी बाकीचे 4-5 बॉलमध्ये मी कन्वर्ट करेन ते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भविष्यात कुठला खेळाडू करोडपती होऊ शकतो का? नक्की होऊ शकतो, कारण खूप आता अपॉर्च्युनिटी खूप वाढत चालल्यात, कारण खूप लीग मॅचेस होत चाललेत. सो आता प्राइस मध्ये देखील खूप आहे, सो नक्की होऊ शकतो. आता येतोय मी चिन्मयच्या टॉपिकवर. चिन्मय खरं तर खूप चांगला क्रिकेटर आहे आणि तुमच्या अगोदरपासून ते क्रिकेट खेळत आहेत. जसा तुम्ही उल्लेख केला की नोकरीमुळे त्याला ते क्रिकेट कंटिन्यू करता आलं नाही, पण आता मी खेरनगर प्रीमियर लीग पाहिली होती, ज्यामध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीज कंप्लीट केली आणि ते त्यांनी कोणासाठी, तर त्याच्या पुत्रासाठी, आणि त्याला ते पुत्ररत्नाचा लाभ झाला. तर तो फायदा झाला का? हो, खूप फायदा झाला त्याचा, कारण की त्याला खूप म्हणजे असं होतं की मला मुलगाच हवाय, त्याच्या असं मनात होतं की मला मुलगाच हवाय. सो बाय लकीली गॉडच्या बरोबर देवानी पण मुलगाच त्याला दिला आणि त्यांनी परफॉर्मन्स देखील खूप चांगला केला. त्यानंतर थोडं असं टेन्शन असतं की मला आता काय होईल, मला मुलगाच हवाय, असं थोडं त्याला टेन्शन फ्री होता. पण टुर्नामेंट नंतर तो खूप टेन्शन फ्री झाला की त्याला समज आहे मुलगा झाला तेव्हा. म्हणजे आयुष्यात कुठला पाहुणा येतो काहीतरी आनंद घेऊन येतो आणि तोच आनंद नक्कीच मिळालेल्या चिन्मयला, नक्कीच आमच्या प्रेक्षकांना त्याच राजकुमारचं नाव ऐकायला आवडेल. वंश त्याचं नाव आहे, वंश नाव ठेवलेलं आहे. तुम्ही म्हणताय की चिन्मय ला पाहून मी क्रिकेट चालू केलेलं आहे, तर सर्वांचा तोच समज असेल की चिन्मयने श्रेयसच्या अगोदर व्यवसाय क्रिकेटमध्ये यायला हवं होतं, की नेमकं काय घडलं की श्रेयस नंतर येऊन चिन्मय चांगला खेळूनही
श्रेयस जास्तीत जास्त व्यवसाय क्रिकेट खेळतोय? असं होतं की चिन्मय क्रिकेट खूप पहिल्यापासून क्रिकेट खेळतोय, म्हणजे ओमसाहेब बँड्राला खेळला, ब्रह्मा बॉईजला खेळला, म्हणजे माझ्यासोबतच क्रिकेट खेळत होता. पण ॲट अ टाइम त्याचं थोडं असं होतं की त्याला जॉब पण करायचा होता. तो आउट ऑफ इंडिया दुबईला गेला जॉबसाठी. थोडं त्याला ब्रेक भेटला दुबईला गेल्यानंतर. पण पप्पांचं असं होतं की मी आहे तुला सगळं सांभाळायला, तू सगळं सोडून ये मुंबईला, मला पैसे वगैरे काय नको, पण मला मुलं जवळ हवी. सो मग त्यांनी थोडा हार्ट स्ट्रॉंग ठेवून तो दुबईवरून मुंबईला आला. मग त्यानं थोडं डिप्रेस होता की नाही यार, मला दुबईला मला जॉब आहे, एवढा पेमेंट चांगला आहे, आणि इथे मला एवढा पेमेंट भेटणार नाही. सो इथे क्रिकेट देखील तो चांगला खेळत होता, पण मग इथे मुंबईला जॉब लागला त्याला. मग जॉब नंतर एवढं प्रॅक्टिस करायला पॉसिबल होत नव्हतं, कारण की टायमिंग त्याचे मॅच होत नव्हते क्लिअर. मग नंतर त्याचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला. सो मग ते पॉसिबल त्याला होत नव्हतं शेड्यूल की मला प्रॅक्टिस करायची. आणि मग त्यांनी असं होतं की मी पण क्रिकेट चांगला खेळत होतो, मग त्यांनी मला खूप सपोर्ट, त्याच्यामुळे आज मी काय आहे ना क्रिकेटमध्ये, त्याच्यामुळे कारण त्यांनी मला सपोर्ट केला की मी नाही खेळ जरी खेळलो तरी तू खेळ, चांगल्या लेवलला खेळ, तुला मी बॉलिंग टाकतो. मग तो आम्ही मॅच जरी खेळ प्रॅक्टिस झाली आमची, त्यानंतर तो मला बॉलिंग टाकतोच कंपल्सरी. असं नाही की तो बोलतो की नाही मी नाही टाकणार बॉलिंग, तो मला कंपल्सरी 2-3 ओव्हर टाकणारच बॉलिंग. मला सांगणार इथे बॉल तू चुकतोय, तिकडे चुकतोय, असं याची बॅटिंग कर, हा बॉल तिकडे मार. सो त्याचा सपोर्ट खूप होता मला. अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे. मी तुमच्या वडिलांना पाहिलं, काकांना पाहिलं, तर काकांचं वय तितकं जाणवत नाही आणि काका खूप जास्त डेडिकेटेड आहे तुमच्या दोघांच्या क्रिकेटप्रती. तर काकांबद्दल काय सांगाल? पप्पांबद्दल असं आहे की म्हणजे आज जे काय मी आहे क्रिकेटमध्ये ते पप्पांमुळेच, कारण की पप्पांच्या सपोर्टमुळे नसता सपोर्ट तर मी क्रिकेट एवढं खेळू शकलो नसतो. कारण की जॉब, क्रिकेट, अभ्यास करणं हे पॉसिबल नाही तर तुमच्या घरचा सपोर्ट नसेल तर. मम्मी पप्पांनी खूप सपोर्ट केला. पप्पा बिंदास सांगायचे जा क्रिकेट खेळ किंवा जा इकडे जा तिकडे जा, पण आम्हाला सांगून जा कुठे पण जाशील तर. सो त्यांनी गायडन्स केला प्रॉपर. आता पण देखील मॅच कुठे पण खेळत असेल, आताच देखील ते माझ्या मॅच कंटिन्यू 2 वाजेपर्यंत मॅच बघत असणार घरी, टीव्हीवर मॅच लावणार, झोपणार नाहीत ते. मला सांगणार की तू काय चूक केली आहे, काय चूक नाही केली असते. सो त्यांचा गायडन्स नेहमी मार्गदर्शन असतो. तर तुमच्या मित्रांची थोडीशी मला माहिती हवी. तुमच्या मित्रांचे गुण किती आहे, कसे आहेत ते आम्ही जाणून घेणार आहोत. काही सिच्युएशन तुम्हाला आम्ही देऊ, त्या सिच्युएशनला टॅली करणारा खेळाडू कोण त्याची माहिती आम्हाला हवी. एक चेंडू एक धाव डिफेंड करणारा गोलंदाज. अनिकेत सानप. एक चेंडू 6 धावा ठोकणारा फलंदाज. पंकज जाधव. आउटफील्ड मधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. फरदीन काझी. सर्कलचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. प्रदीप पाटील. विकेट कीपर. विकेट कीपर फरदीन काझी. क्लोज विकेट कीपर. फरदीन काझी. कॅप्टन. सुमित डेकले. यॉर्कर स्पेशलिस्ट बॉलर. राजेश नायडू. बाउन्सर स्पेशलिस्ट बॉलर. विकी भोईर. इकॉनॉमिकल बॉलर. अंकित कलकी. 6 बॉल 6 खेचणारा फलंदाज. दर्शन बांदेकर. या श्रेयस कदम का नाही येणार? लॉंगेस्ट 6 लांब लचक षटकार खेचणारा फलंदाज. म्हणजे मी तरी माझ्या आयुष्यात बघितलेलं पंकज जाधवलाच बघितलं असेल, खूप लांब सिक्स मारले. ISPL कडे आपण येऊया. इंडियन स्टेट प्रीमियर लीग या स्पर्धेकडे वळणार आहोत. मागच्या 2 पर्वांमध्ये तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिलाय, परफॉर्मन्स कसा राहिलाय आणि या पर्वाची तयारी कशी चालू आहे? 2 वर्ष मी एकाच टीमला खेळतोय, फॅल्कन रायझर्स हैदराबाद टीमसाठी. फरक असा आहे की ISPL क्रिकेट हे खूप वरच्या लेवलचं क्रिकेट आहे, कारण सगळे लोक त्या लीग खेळण्यासाठी खूप तरसतात, म्हणजे कारण की इझी नाही ते क्रिकेट लेवल अचीव्ह करणं, कारण ऑल इंडियाचे टॉप प्लेयर्स तुम्ही तिथे खेळतात आहे. आणि परफॉर्मन्स प्रेशर देखील तिथे खूप असतो, कारण तुम्हाला प्रत्येक मॅच बॅटिंग करायचं आहे, स्वतःला प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला तिकडे. नॉर्मल मॅच आपण खेळतो ते प्रूव्ह करायची गरज नसते, लोकांना माहिती आहे श्रेयस कदम काय आहे किंवा ओमकार देसाई काय आहे. पण या क्रिकेटला कसं की ओनर्सला माहिती नाही तुमच्या, तुम्ही कोण आहात काय आहात. जस्ट त्यांना असं आहे की तुम्हाला जिंकणं इम्पॉर्टंट आहे तिकडे. तर असं आहे की टीम तुमचे जे बॉन्डिंग असणं गरजेचं आहे, जे 11 प्लेयर खेळतात आहे टीम मध्ये किंवा मॅनेजमेंट आहे त्यांचं बॉन्डिंग असणं फार गरजेचं आहे, कारण त्यांचा सपोर्ट तुम्हाला तुम्हाला फ्रीली खेळायला सांगतील तेव्हा तुम्ही चांगला परफॉर्मन्स करणार. तर तुम्हाला प्रेशर दिलं तुम्ही बॅटिंग करू शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की टीव्ही लोक आता हॉटस्टारवर मॅच बघतात आहे, स्टार स्पोर्ट्सला मॅच बघतात आहे, तुमच्या देखील मनामध्ये विचार असतो की अरे मला परफॉर्मन्स करणं गरजेचं, लोक ऑल ओव्हर इंडिया टीव्हीवर बघतात आहे मॅच आणि मला परफॉर्मन्स करायचं आहे. पण असं होतं की 2 वर्ष आम्ही हैदराबादला खेळलो. पहिल्या वर्षी आम्ही पहिलं टुर्नामेंट नॉकआउट स्टेजच बाहेर गेलो आणि मागच्या वेळी सेमीफायनलला बाहेर गेलो. पण खूप काही शिकायला भेटलं, पण अप्स अँड डाऊन्स त्या टुर्नामेंटला खूप असतात, तर नर्वस होऊन चालत नाही, तुम्हाला कॉन्फिडन्स नेहमी हाय ठेवायचा आहे. अप्स अँड डाऊन्स या विषयावर आपण येऊया. जेव्हा एक चेंडू 2 धावांची गरज असताना आपण एक बॉल सोडला आणि तो फेअर बॉल दिला गेला, त्याबद्दल काय सांगाल? तेव्हा असं होतं की 22 बार बॉलिंग टाकत होता आणि 6 बॉल 16ची मॅच होती आय गेस, आणि मी 2 6 मारलेले आणि एक्स्ट्रा त्यांनी 2-3 वाईट टाकलेलेच त्याने. आता 1 बॉल 2 हवा होता. माझ्या मनात असं होतं की सिंगल करूया, म्हणजे मॅच पहिली सेफ करूया. 6 तर मी मारले संपूनच मॅच, प्रॉब्लेम नाही, पण सगळे प्लेयर्स मागे त्यांनी ठेवलेले, जवळ एक पण प्लेअर नव्हता. तर माझ्या माइंडसेटमध्ये असं होतं की
तुम्ही बोला डिसाईड काय असतं काय नसतं, हे चांगला पॉईंट आहे. तर असं होतं की सगळे प्लेयर्स मागे होते, तर विचार केला की आता 2 रन तर करायचे, पहिले 1 रन सेफ होऊया, म्हणजे टीम देखील रिझल्ट चांगला भेटेल आणि सगळे प्लेयर मागे 2 इझिली होऊन जातील. माझं रनिंग बिटवीन चांगलं आहे आणि समोर देखील चांगला प्लेअर होता धावणारा, विकी बोयर होता. आम्ही सांगितलं त्याला पहिलंच की 2 रन मी टच करेन, आपण 2 रन धावूया काही करून. आणि नेमकं असं आलं की सेम बॉल पहिला सेम असा बॉल अंपायरने वाईड दिला. 1 बॉल 3 रन असताना सेम बॉल वाईड दिला बरोबर. आणि 1 बॉल 2 ला पण सेम सिच्युएशन होती. थोडा बॉल स्टंप वरून गेला, तर व्हिडिओमध्ये दिसतं की थोडा स्टंप वरून गेला. मी चुकलो बाय गेस की तो बॉल मारला असता तर 6च गेला असता, कारण की बॉडी जवळचा बॉल होता. पण नाही, तेव्हा माइंडसेट नाही सुचलं आणि बॉल किपरकडे गेला आणि मी धावलो देखील नाही, कारण मला असं वाटत होतं की तो वाईड बॉलच आहे. पण मग नंतर खूप त्याचे वाद झाले, रिव्ह्यूज झाले नंतर की मग तो बॉल स्टंप वरून गेलाय. मग त्या दिवशी मी झोपलोच नाही अक्षरशः. मला असं आठवत आहे की तो पूर्ण रात्र मी जागाच होतो. मी आणि प्रथमेश ठाकरे रूम पार्टनर होतो. मी तर तो बोलतो झोप झोप, मला झोपच येत नव्हती, कारण मी विसरूच शकत नव्हतो की माझ्याकडून ही चूक झाली आहे. कारण की सगळे टीव्हीवर मॅच बघत होते, खूप लोक फोन करत होते की अरे तू काय केलंय, चूक केली, असं केलं. म्हटलं ठीक आहे, पार्ट ऑफ अ गेम आहे, पण तेव्हा सपोर्ट करणारे खूप कमी लोक असतात आणि तुम्हाला बोलणारे खूप लोक जास्त असतात. तर ठीक आहे, पार्ट ऑफ अ गेम आहे, पण ते अजून पण विसरता येत नाही ती गोष्ट. मग निगेटिव्ह झाला होता त्यानंतर आणि कधी सावरला? निगेटिव्ह म्हणजे नेक्स्ट मॅच नंतर मला असं वाटत होतं की यार आता मी चुकी केली, आता काय पुढे होणार माझं, असं खूप मनात विचार येतात म्हणजे. पण नंतर मग खूप माझ्या पप्पांनी खूप सपोर्ट केला. पप्पा मला बोलले की पार्ट ऑफ अ गेम आहे, क्रिकेटमध्ये तुला हार जीत असं खूप काही क्वेश्चन येणार आहे, क्षण येणार आहे, तू ते लक्ष दिलंस ना तर मग तू चांगला परफॉर्मन्स कधी करू शकत नाही. तुला आयुष्यात खूप मॅच खेळायचे आहेत, 1-2 मॅच तू काय हारला नाहीयेस, चांगला परफॉर्मन्स करत राहा. खूप जेवढ्या अजून 4-5 मॅच जेवढ्या आहेत, चांगला परफॉर्मन्स दे. त्यानंतर मी मग देखील चांगला परफॉर्मन्स केला 4-5 मॅचला. आतापर्यंत कोणकोणत्या व्यावसायिक संघामध्ये तुम्ही खेळलेलात? डिंगडॉंग मध्ये खेळलोय, ती माझी ड्रीम होती त्यांच्यामध्ये खेळणं लहान असतापासून. तो डिंगडॉंग मध्ये पहिल्यांदा खेळलो. त्यानंतर आता बालाजी मध्ये खेळतोय, LK स्टार राजकोटमध्ये खेळलो, सगळ्यात बऱ्या टीम मध्ये खेळलोय. एक छोटीशी रॅपिड फायर घेऊया. आपलं नाव? श्रेयस विद्याधर कदम. आपलं गाव? भातगाव गोवागर. आपलं शिक्षण? बीटेक इंजिनियर. खेळलेली पहिली स्पर्धा? शक्ती चषक. आतापर्यंत तुमच्या नावावर किती मालिकावीर? 50+. किती बेस्ट बॅटर? 50-100 प्लस असतील. किती बेस्ट बॉलर्स? 20-25. 6 बॉल 6 षटकार? 3-4 वेळा. आपलं आवडीचं मैदान? सुप्रीमो एअर इंडियाचा ग्राउंड. आणि आपलं आवडीची स्पर्धा? सुप्रीमोच. फॅमिली सपोर्ट बद्दल काय सांगशील? आई, बाबा, चिन्मय, थोडक्यात. आज जे काय मी त्या क्रिकेटमध्ये त्यांच्यामुळेच आहे. सो मम्मी, पप्पा, चिन्मय, त्याची वाईफ नम्रता आणि माझी देखील वाईफ निकिता, ते देखील खूप सपोर्ट आहे. त्यांच्यामुळेच आज मी क्रिकेट खेळतोय. श्रेयस कदमचं भविष्य काय आहे? भविष्य असं आहे की मला एक प्रॉपर बिझनेसमॅन व्हायचं, म्हणजे क्रिकेट देखील खेळायचंच आहे, पण थोडं बिझनेस देखील कडे वळायचं. समाधानी आहेस तुझ्या कारकिर्दीवर की अजून खूप काही अचीव करायचंय? समाधानी, नक्कीच समाधानी आहे, पण असं माणसाला असं आहे की तुम्ही जेवढं कराल तेवढं कमीच आहे. सो असं आहे की थोडं सॅटिस्फाय होण्यासाठी तुम्हाला अजून मेहनत करावी लागेल. सो पहिली मी मेहनत करेन आणि मग अजून थोडं पुढे जाईल. असं काही तुला सांगायचं की अजूनपर्यंत कुठल्याच मुलाखतीत तू ते सांगितलं नाही आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून तुला प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं म्हणजे याचंच आहे की मम्मी पप्पांनी सपोर्ट देखील खूप केला म्हणजे क्रिकेटमध्ये, आणि माझी वाईफ निकिता तिने देखील खूप सपोर्ट केला. तिच्या सपोर्टमुळे आज मी जे काय आहे, कारण की त्यांचा सपोर्ट खूप मॅटर करतं. कारण की एक एक मुवमेंट्स असतात की आज मी 4 दिवस इकडे खेळतोय, 5 दिवस इकडे खेळतोय, कारण की मी दिल्लीवरून मुंबईला खेळतोय, परत राजकोटला खेळतोय. सो वाईफ किंवा घरचे ते मॅनेज करणं ते इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ऍडजस्टमेंट करणं, कारण दोन्ही प्रेशर तुम्ही हँडल करून क्रिकेट खेळू शकत नाही. कारण की मी 4-4 दिवस बाहेर आहे, तर असतं ना की तू इकडे घरीच ये, तू घरी नाही आलायस अजून, एवढा वेळ वाजले किती, तू घरी नाही. सो त्यांनी कधी प्रेशर दिला नाही मला. त्यांनी मला सांगितलं की तू जिथे आहेस तिकडे चांगला रिझल्ट दे, बाकी आम्ही आहे तुला सपोर्ट करायला. सो त्यांच्यामुळे आज चांगला क्रिकेट खेळायला भेटते. कॅरम खेळलास, क्रिकेट खेळलास, दहीहंडी पण खेळतो का? हो, दहीहंडी खेळतो. म्हणजे पथकाचं नाव आणि तुझी पोझिशन? आमच्या पथकाचं नाव आहे जय भवानी गोविंदा पथक, बँड्रा. जवळजवळ मला असं वाटतं की आम्ही 15 वर्ष लागले त्यांना 8 थर लागायला. मी 3-4 वर्ष आले, मी रिसेंटली त्यांना जॉईन झालेलो. कारण बँड्रामध्ये आवड होती मला, फक्त मी पहिलं बघायला जातो पथकामध्ये. तर एक दिवस ते कोच बोलले की बघतोय कशाला, तू पण एक जॉईन हो क्रिकेट दहीहंडीमध्ये. तर मी गेलो, डायरेक्ट मला बेसमध्ये ठेवलं. तर मी बोला सर 7 थर मी कसं पकडणार? बोले काय म्हणजे बॉडी वगैरे चांगली आहे, तू हँडल करू शकतो, काय नाही. मग फर्स्ट टाइम मी गेलो 7 थर, मी बेसलोच होतो. मग यावर्षी आम्ही 8 थर लावले. तर मग काय वाटलं ना, म्हणजे जेव्हा प्रॅक्टिसला मी जायचो, 7-8 दिवस प्रॅक्टिसला गेलेलो, मी कंटिन्यू जायचो प्रॅक्टिसला. 7-8 दिवस मी ते वेट घेत गेलो 8 थराचं, काय वाटलं नाही. मग ते यावेळी सक्सेस झाले ते 8 थर. पूर्ण दिवसाचा माहोल कसा व्यक्त करशील दहीहंडीच्या दिवसाचा? न विसरण्याचं आहे ऍक्च्युअली, कारण की असं वाटतं ते दिवस वाट बघत होता. म्हणजे आम्ही 1-2 महिना वाट बघत होतो की 8 थर लागले पाहिजे. म्हणजे मागच्या वर्षी खूप म्हणजे रडायला सारखं झालेलं की 8 थर 7 थर लागलेले आणि 8वा उभा राहिले, पडलो आम्ही.
तर मनाला देखील असं वाईट होतं की अरे यार आता 1 वर्ष वाट बघायला लागेल. मग 1 महिना मी प्रॅक्टिस चालू केली, 2 महिने प्रॅक्टिस चालू केलेली. तर खूप कमी पोरं यायची तेव्हा. पण मग मी सगळ्यांना सजेस्ट केलं की या यार आता 1 वर्ष, हे शेवटचं वर्ष आहे, कारण की बँड्रा गव्हर्नमेंट कॉलनी तोडली आहेत म्हणजे अक्षरशः. बरोबर. कारण तिथे रिडेव्हलपमेंट होते म्हणजे. तर परत काय प्रॅक्टिस करायला भेटणार नाही. तुम्ही या, मी सगळ्यांना रिक्वेस्ट केली तुम्ही या वगैरे. मग सगळे माझ्या रिक्वेस्टला सगळे आले. मग आम्ही म्हणजे क्राऊड खूप चांगला होता आणि मुलांनी सपोर्ट केला. चांगला होल्ड केला, म्हणजे होल्ड करणं फार गरजेचं आहे, कारण 2 मिनिटामध्ये 8 थर फटाफट गेले पण पाहिजे. पोरांनी खूप मेहनत घेतली आणि चांगले 8 थर लावले. आभार तुम्ही घरच्यांचं मानलत, पण जर व्यावसायिक क्रिकेटपटूंचा विचार केला किंवा मॅनेजरचा विचार केला तर त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करायचं झालं तर कोणाचा आभार व्यक्त कराल? नितीन जंगम आहे, बाबूबाई आहेत, परत मनोज विचारे आहेत, त्यांनी खूप सपोर्ट केलाय. ब्रॉडकास्टिंग हा पार्ट क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीत खूप महत्त्वाचा आहे. AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट हे सुद्धा यूट्यूब चॅनल आता प्रेक्षकांच्या सेवेत आम्ही चालू करणार आहोत. तर तुमची अपेक्षा काय असते ब्रॉडकास्टिंग कंपनीकडून की त्यांच्या वतीनं ऑन स्क्रीन काय दाखवलं गेलं पाहिजे जे प्रेक्षकांना आवडीचं आहे? अपेक्षा अशी आहे की जेवढे कॅमेराज जेवढे जास्त असतील, म्हणजे तुम्हाला जे व्ह्यूज बघायला भेटतात, फ्रंट अँगल व्ह्यू, साईड अँगल व्ह्यू. कारण आता कसं होतं की नॉर्मली एकच कॅमेरा असतो जो फ्रंट व्ह्यू तुम्हाला देतो. पण कधी कधी रनआउट्सला झालं, साईड कॅमेरा इम्पॉर्टंट आहे, कारण की हाईट वेस्टवर बॉल असेल तर लगेच ते समजून येत नाही, म्हणजे डिसिजन कधी चुकतात. सो अंपायरला डिफिकल्टी येतात. आपण काय बोलतो की अंपायरने चुकीचं डिसिजन दिलं. पण जर कॅमेरा जे इव्हेंट्स आहेत जे मॅनेज करतात तर त्यांनी 2-3 कॅमेरा एक्स्ट्रा दिले, किंवा ऑर्गनायला पण रिक्वेस्ट आहे की त्यांनी 2-3 कॅमेरा जर एक्सपांड सांगितलं की आम्हाला 2-3 कॅमेरा लागणार आहे, सो इव्हेंटवर देखील मॅनेज ते करतील आणि मग चांगला क्लॅरिटी पण चांगली होईल त्याच्यामध्ये आणि रिव्ह्यू फेअर क्रिकेट होईल. म्हणजे चांगली सूचना दिलीत आणि AK स्पोर्ट्स आणि इव्हेंट या सूचनेचा विचार करेल. कसं वाटलं श्रेयस, पूर्ण या पॉडकास्टमध्ये एक्सप्रेस झालास, मनमोकळ्या गप्पा मारल्यास? खूप बरं वाटलं. सर्वप्रथम मी अजित सरांचा थँक्यू बोलेन त्यांना की त्यांनी मला फोन केला आणि मला बोलवलं इकडे. आणि AK स्पोर्ट्स इव्हेंट्स त्यांचं देखील आभार आहे की त्यांनी मला इथे बोलवलं. आणि माझी हीच अपेक्षा आहे की त्यांचा चॅनल किंवा इव्हेंट आहे तो खूप पुढे जावा. मी देखील सगळ्यांना सांगेन की या चॅनल किंवा त्यांच्या इव्हेंट्सला तुम्ही कसा वाढवता येईल त्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला देखील भविष्यातील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आभार. आपला बहुमूल्य वेळ या पॉडकास्टला आपण दिलात. तर आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच. पुन्हा एकदा भेटूया नवीन पाहुण्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद.